त्या मकाचा भेंड मोठा होत नाही, कणीस मोठं होत नाही, जेणेकरून शेतकऱ्याचं थोडंफार नुकसान होतं. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका द ब्लॉगर सुश. तर तुमच्यासाठी आज एक इन्फॉर्मेटिव्ह माहिती घेऊन आली. मी आहे माझ्या शेतात, मोही या गावात. तर विषय असा आहे की माहिती मी कशाच्या बद्दल देणार आहे. आपल्या शेतात आहे मका. आता पहिली सुगी चालू आहे, त्याच्यामुळे आपल्या शेतात मका आहे आणि ही मका आहे 4 नळ्यावरती. आणि इकडे जी मका दिसते माग, ती मका आहे 7 नळ्यावरची. तर आता तुम्हाला मी या दोन्हीतला फरक सांगणार आहे, जेणेकरून मुरघासाला जे शेतकरी यूज करतात मकाचा, त्यांना पण समजेल. तर जी मका 4 नळ्यावर असतील तर त्या मकाचा भेंड मोठा होत असतो, त्या मकाला कणीस चांगलं पडत असते. हा फरक आहे 4 नळ्यावरच्या मकाचा. आणि मेन महत्वाचं म्हणजे मकाच्या वाढ होण्यासाठी याच्यामध्ये हवा खेळती राहते. हवा खेळती राहिली की उत्पन्न चांगलं निघतं. आणि 7 नळ्याच्या मकावरचा फरक काय आहे? 7 नळावरच्या मकामध्ये हवा खेळती राहत नाही आणि त्या मकाचा भेंड मोठा होत नाही, कणीस मोठं होत नाही, जेणेकरून शेतकऱ्याचं थोडंफार नुकसान होतं. आता तसं जर बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांना जनावरांसाठी मका घालायचा आहे तर त्यांच्यासाठी ती मका युजफुल ठरते. म्हणजे असंच घालायसाठी, मुरघासासाठी नाही. पण जे लोक मुरघासासाठी मका करतात त्यांच्यासाठी ही मका युजफुल आहे. त्या मकाचं उत्पन्न जास्त निघतं. अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.